सर नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव सांगा. सतीश बब्रुवान पाखर सांगवे, राहणार निलंगा तालुका? निलंगा, जिल्हा लातूर. आज तारीख किती आहे? 26. 27 फेब्रुवारी 2022. या दिवशी आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये होतो, बरोबर आहे का? हां. हा कांदा तुम्ही लावलेला आहे. हां. या कांद्याला तुम्ही ग्रीन पॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरलेत. हो. काय काय वापरलं जरा सांगा बरं. ग्रो यश आधी बीज प्रक्रियेला एसटी लावलं होतं हां. रोपाला. हां. नंतर ग्रो नायट्रोकिंग. ग्रो नायट्रोकिंग. हम्म. बरं. खत वगैरे खतं फक्त भूमी पॉवर टाकलं होतं. रासायनिक खतं काय? एक पोतं DAP 10-26 एक पोतं टाकलं होतं. बरं. सोबत भूमपावर दिलेला आहे. हां, भूमी पॉवर. तर या कांद्याला तुम्ही ग्रीन पॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरलं म्हणजे नेमकं सांगण्यासारखं काय फरक आहे जरा सांगा बरं. सांगण्यासारखा फरक म्हणजे काय, कांद्याची क्वालिटी आहे, भरपूर आहे, ग्रोथ आहे हां. आणि त्याच्यावर ग्रेनेस पण आहे भरपूर. आता जर बघितलो आपण तर जवळजवळ 1 वाजले, हो. म्हणजे दुपारचं भर दुपारी आपण हां, भर आहोत. दुपारी. तरी कांद्याचा कलर जर बघितलं तर एकदम हिरवा आहे. डार्क आहे. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मल्चिंग पेपरवर कांदा केलेला आहे, मल्चिंगवर. बरोबर आहे? हो. किती बाय कितीवर लावलेलं काय सांगता येईल का? 4x4 वर आहे ते. 4 इंच 4 बाय 4 इंचावर. हां. बरं बरं. म्हणजे खतं किती वर्षापासून वापरता तुम्ही? आता खतं मी 2013 पासून वापरतोय. 2013 पासून वापरतो. म्हणजे खतं वापरल्यामुळे तुम्हाला अजून काय सांगण्यासारखा फरक कुठल्या कुठल्या पिकाला वापरले? सगळ्याच हरभऱ्याला, ज्वारीला, हां. गव्हाला, हं. सोयाबीन, तुम्ही भाजीपाला वगैरे करता त्याला? टमाटोला वापरलंय, टरबुजाला यूज केलंय. हां. हं. म्हणजे वेगवेगळ्या पिकावर तुम्ही वापर केलेला आहे. आणि आजही बघितलं तर आपण 100% स्प्रेमध्ये स्प्रे मध्ये स्प्रे आणि जीवामृत मध्ये ड्रिप वॉटर हां. देतो. ते देतो. मग आता ह्या कांद्याबद्दल अजून सांगण्यासारखं फरक म्हणजे इतर जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी काय मेसेज? इतर म्हणजे काय, केमिकल जर यूज केलं तर ते ट्रेस मध्ये राहतंय जास्तीत जास्त वेळ मोड. हां. त्याला पाणी थोडं कम पडले की परत ते ट्रेस मध्ये येते. बुरशीचा अटॅक फास्ट होतोय त्याच्यावरती. हां. त्याच्यावरती जैविक केल्यामुळे बुरशीचा अटॅक होत नाही. बघा लवकर सगळ्यात होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा असा की बाबा इतर शेतकरी मल्चिंगवर कांदा म्हणजे पहिलीच वेळ आहे बघा, पहिली वेळ. बरोबर आमच्या बघण्यामध्ये. तर तुमच्या अनुभवानुसार काय सांगता सांगा बरं, मल्चिंगमध्ये आणि मोकळ्या रानावर केल्यावर काय फायदा? मोकळ्या रानावर केल्यावर जास्तीत जास्त अटॅक होतो बुरशीचा हां. आणि पाण्याचं बाष्पीभवन फास्ट होत आहे. हां. मल्चिंग मध्ये असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही, कमी पाण्यामध्ये कांदा निघतो. कमी पाण्यामध्ये कांदा निघतो. आता किती दिवसाचा कांदा आहे काय सांगता येईल? आता बघा की आता हे 1 महिना 13 दिवस झालाच. हां. म्हणजे 1.5 महिन्याचा कांदा आहे. हां. 13 महिने, 1.25 महिन्याचा. 6 महिन्याचा कांदा आहे. हो. बरं बरं बरं. म्हणजे हे खत वापरून तुम्ही समाधानी आहेत हो, समाधान आहे. या ठिकाणी लातूरून गाडगे साहेब आलेत. हो. भाऊ तुम्हाला काय वाटतं कांदा बघितल्यावर जरा सांगा बरं. कांदा बघितल्यावर एवढी फास्ट आहे, याची वाढ फास्ट आहे आणि ह्याची कंबर जी आहे ह्याची जरा साईज मोठी आहे हां. आणि ही कांदा गोलगिरीत बनणार आहे. हां. आणि ह्याच्यात काही शंका नाही आपली काही. हां. आता किती फुटाचं सर आहे सतीशराव? हे सगळं 4 फुटाचे बेड. 4 फुटाचा बेड आहे. मग दोन्ही बेडमधलं अंतर 4 फुटाचं आहे. नाही, दोन्ही बेड मधलं अंतर 2.5 फुटाचंच आहे. 2.5 फुटाचंच आहे. बरं या ठिकाणी भैया आहेत. भैया तुमचं नाव सांगा. संतोष बब्रुवान पाखर सांगवे. आता तुम्हाला एक कांदा बघितलं नेमकं काय वाटतं जरा सांगा बरं. कांद्याची काय ग्रोथ चांगली आहे. हां. बाकी कायम हिरवपणा आहे. कायम हिरो वापर आहे. आता तुमचा अनुभव खूप मोठा आहे पेस्टिसाईडचा, तर त्याच्याबद्दल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं सांगण्यासारखं काय वाटतं जरा? खूप फरक आहे. फरक म्हणजे शब्दामध्ये काय सांगता येईल? काय? हां. कलरमध्ये, क्वालिटीमध्ये? कलर मध्ये तर कायम हिरवगार आहे. हां. म्हणजे खत वापरून सतीशराव तुम्ही समाधानी आहेत? समाधानी आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती, त्याचबरोबर मिशन काळे वाचवा या अभियानात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार.